यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. खारघर. नवी मुंबई येथे राहत असलेले सुशांत नामदेव मोरे हे आपल्या घरामध्ये कार पार्किंग करून जात असताना त्यांच्या हातावर चाकूचे वार करून आणि पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील 40,60,000 रुपये किमतीचे दागिने घेऊन 3 संशयितांनी आरोपींनी पोबारा केला आहे. मात्र पोलीस विभागाच्या दक्षतेमुळे अवघ्या 3 दिवसात यातील 2 संशयित चोरट्यांना पकडण्यात पोलीस विभागाला यश आले असून उर्वरित एकाचा शोध पोलीस विभाग घेत आहे. या संदर्भात वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे. मुंबई येथे सुशांत मोरे हे राहत होते. मोरे हे त्यांच्या वाईन शॉपच्या विक्रीचा व्यवहार करणार असल्याची कणकून या प्रकरणातील सांगली येथील मुख्य आरोपी हर्षद सागरे यास लागले. त्याने खटाव तालुक्यातील अंबवडे आणि दातेवाडी येथील दोघांना हाताशी धरून मोरे यांच्यावर पाळत ठेवले. मोरे तेव्हा घरी आले, आपली कार पार्किंग करू लागली. तेव्हा या तिघांनी त्यांना कारमध्येच त्यांच्या हातावर चाकूचा वार करून पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सर्व दागिने हिसकावून धमकी देऊन काढून घेतले. तेथून पोबारा केला. दरम्यान मोरे यांनी खारघर पोलीस स्टेशनला सदर तक्रार नोंद केल्यानंतर तेथील पोलिसांनी उपलब्ध असलेल्या CCTVच्या फुटेजवरून सदर तिघांचे वर्णन प्राप्त केले. तसेच टोल नाक्यावर त्यांनी वापरलेल्या कारच्या वर्णनानुसार तेथे फुटेज पाहिले असता त्यांचे कपड्यांचे वर्णन आणि नंबर प्लेट नसलेल्या गाडीचे वर्णन त्यांना मिळाले. या वर्णनावरून त्यांनी टोल नाक्याचे फुटेज तपासले. तसेच सदर वर्णन असलेली कार ही साताऱ्याकडे महाबळेश्वरकडे गेल्याची माहिती मिळाली. महाबळेश्वरमध्ये ते 1 दिवस राहून नंतर मायनीमध्ये आले. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार शुभम पाटोळे, संदीप गुजले यांनी मायनी येथे सोडून दोघांना प्रत्येकी 70,000 रुपये देऊन उरलेली रक्कम आपण नंतर वाटून घेऊ असे सांगून सांगलीकडे निघून गेले. यात संशयित चोरट्यांना मायनीतील एकाने आपली पल्सर गाडी देऊन सहकार्य केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले. मात्र त्याचा या गुन्ह्याशी संबंध नसावा, केवळ त्याने आपली गाडी या संशयितांना दिली असावी असं पोलीस सूत्रांनी सांगण्यात आले. सातारा पोलिसांशी संपर्क साधून पुढील तपासाची चक्रे फिरवली. DCP कदम यांचा खारघर येथून तपासासाठी आलेल्या API निलेश येवले दळवी यांना सहकार्य करण्याचा फोन आल्यानंतर DCP कदम यांनी वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना याबाबत कल्पना दिली. पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी तातडीनं ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून सदर आरोपी पल्सर गाडीवरून या भागात आल्याचे, त्यांच्या कपड्यांचे वर्णन केल्यावरून सदर आरोपी गुरसाळे येथे आल्याचे गुरसाळे येथील नागरिकांनी पोलिसांना कल्पना दिली. त्यावरून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि पोलीस शिरकोळे आणि पोलीस स्टाफ तातडीनं गुरसाळेकडे रवाना झाला. पोलीस गाडी पाहताच रस्त्याच्या कडेला उसाच्या शेताजवळ हे तिघे उभे असलेले दिसून आले. त्यांच्या कपड्याच्या वर्णनावरून हेच ते गुन्हेगार असल्याची खात्री झाली. दरम्यान या तिघांनी पळण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून शुभम धनाजी पाटोळे वय वर्ष 20 अंबवडे आणि संदीप कृष्णदेव गुजले वय वर्ष 20 तातेवाडी या दोघांना पकडले. या प्रकरणातील सांगली येथील मुख्य आरोपी हर्षद सागरे याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा या दोघा संशयितांना घेऊन सांगलीकडे रवाना झाली आहे. प्रतिनिधी रणजित मस्के, मुंबई.